ग्रामीण भागात जिल्हा परिषद सदस्याला एक वेगळाच मान असतो. झेडपी मेंबर म्हटलं की एक वेगळा थाटही असतो. आमदार होण्याची पहिली पायरी जिल्हा परिषद सदस्य असते असंच अनेकांना वाटतं. त्यामुळे नव्या चेहऱ्यांची जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य होण्याची फार इच्छा असते. पण निवडणूक खर्च, पक्षाकडून तिकीट आणि गाव पातळीवरचं राजकारण यामुळे अनेकांना ती निवडणूक लढवता येत नाही. आता त्याच निवडणूक न लढता आलेल्या पण जिल्हा परिषद सदस्य बनण्याची इच्छा असलेल्या पुढाऱ्यांना एक संधी मिळणार आहे. ती संधी म्हणजे स्वीकृत सदस्य. महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून ज्यांना निवडणूक न लढता आली तेही नगरसेवक होऊ शकतात. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. जेव्हा हा निर्णय घेतला गेला तेव्हा या माध्यमातून नाराज आणि बंडखोरांना शांत करण्यासोबतच निष्ठावंतांना सदस्य करण्याची सोय ही राजकीय पक्षांकडून करण्यात येणार होती. परंतु आता या सदस्यांच्या निवडीसाठी शासनाने काही अटी घातल्या आहेत. त्याची पूर्तता करणाऱ्यांना सदस्य म्हणून निवडता येणार आहे. या अटीनुसार सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, विधी क्षेत्र, कृषी, जलसंधारण, सहकार, साहित्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी काही अटी शर्ती निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार संबंधित सदस्य हा जिल्हा परिषद परिक्षेत्रातली रहिवासी असावा. वैद्यकीय क्षेत्रातील सदस्य असेल तर राज्यातील मान्यताप्राप्त नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक म्हणून किमान 5 वर्ष काम करणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रासाठी मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक, व्याख्याते किंवा प्राचार्य यांच्यासह शिक्षण तज्ज्ञ म्हणून किमान 5 वर्षाचा अनुभव असावा. कृषी, जलसंधारण, सहकार, ग्रामविकास, महिला व बालकल्याण, कला, साहित्य, समाजकार्य या क्षेत्रामध्ये विशेष ज्ञान असलेली व्यक्ती आणि संबंधित क्षेत्रात किमान 5 वर्षाचा अनुभव असायला हवा. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी आणि अभियांत्रिकी क्षेत्रात किमान 5 वर्षाचा व्यावसायिक अनुभव सुद्धा असावा. विधी क्षेत्रासाठी किमान 5 वर्ष वकील म्हणून कार्यरत असलेली व्यक्ती किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी पदवी प्राप्त आणि राज्यातील विधी क्षेत्रात किमान 5 वर्षाचा अनुभव असलेली व्यक्ती, केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या सेवेत किमान 20 वर्ष सेवा पूर्ण केलेली सेवानिवृत्त व्यक्ती किंवा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमाअंतर्गत नोंदणीकृत अशासकीय संस्थेचा पदाधिकारी म्हणून जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती क्षेत्रात सामाजिक कल्याण उपक्रमांमध्ये कार्यरत राहून किमान 5 वर्षाचा अनुभव असावा. अशा अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. आता या अटी आपण वाचल्या, त्यानुसार या अटींची पूर्तता करणारा व्यक्ती शोधणं हे आवश्यक मानलं जाते. अटींची पूर्तता करणाऱ्यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड ही करावी लागणार आहे. याबाबतचा कायदा करण्यात येणार असून त्यासाठी मसुदा प्रसिद्ध करण्यात आलेला असून हरकती आणि सूचना मागवण्यात आलेल्या आहेत. 3 जुलैला हा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला असून 30 दिवसांच्या आत सूचना व हरकती ग्रामीण विकास विभागाकडे सादर करायच्या आहेत. शासनाच्या कायद्यानुसार जिल्हा परिषदेतील एकूण सदस्य संख्येच्या 10% किंवा किमान 5 व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल त्यानुसार सदस्याची नियुक्ती करता येईल. जर सदस्य संख्या ही 60 किंवा 70 असेल तर 6 ते 7, पण किमान 5 सदस्य हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून नियुक्त केले जाऊ शकतात. तर पंचायत समितीवर जास्तीत जास्त एका व्यक्तीची निवड करता येणार आहे. त्यामुळे या पदावर आपली निवड व्हावी यासाठी फिल्डिंग लावली जाईल. त्यामुळे पुन्हा तालुक्यातील, जिल्ह्यातील नेत्यांकडे याची पॉवर असेल हे मात्र नक्की. आता या नियम आणि अटीनुसार पुढच्या सदस्यांची नेमणूक केली जाते का, अटी पाळल्या जातात का, की केवळ पात्र आहे म्हणून आणि मर्जीतलेच पुढारी यावर नेमले जातात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या सत्ताधाऱ्यांचाच फायदा होणार हे मात्र नक्की. आता एकूणच कशा पद्धतीने जसं विधान परिषद निवडणुकीत पाहिलं किंवा राज्यपाल नियुक्त कोट्यामध्ये आपण पाहिलं तर राजकीय नेत्यांचा भरणा जास्त असतो. आता इथेही असंच काहीसं होतं की अटी नियम पाळले जातात, त्या क्षेत्रातील तज्ज्ञ पुढे आणले जातात की राजकीय नेत्यांची सोय केली जाते ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच जिल्हा परिषदेत सुद्धा स्वीकृत सदस्य नेमणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.